जय शिवराय मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, लाडकी बहीण नंतर अन्नपूर्णा योजना आलेली आहे. या योजनेमध्ये प्रत्येक पात्र महिलेला प्रत्येक लाडक्या महिलेला वर्षाला 3 गॅस मोफत मिळणार आहेत, अशी ही योजना आहे. या संदर्भात आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे की यासाठी पात्रता काय, अटी काय, यासाठी नियम काय आहेत, कोणाला गॅस मिळणार, कोणाला गॅस मिळणार नाही, या संदर्भात सविस्तर आपण अटी व नियम बघितलेला आहे. मात्र याच्यामध्ये काही पूर्तता कमी आहे की गॅस कनेक्शनची, कारण काही गॅस कनेक्शन हे पुरुषांच्या नावावरती आहेत. त्यामुळे आता त्या पुरुषांच्या घरातील पात्र महिलेला, लाडक्या बहिणीला 3 गॅस मोफत मिळणार का, हा विषय आहे. तर आता या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत की वा पुरुषाच्या नावाने गॅस कनेक्शन आहे तर त्यावरती सोल्युशन काय आहे बाबा, त्या पुरुषांच्या नावाने असेल तर गॅस मिळणार का. तर आपल्याला आता अशी एक शक्यता आहे की या योजनेमध्ये पुरुषांनाही 3 गॅस मिळू शकतात. म्हणजे पुरुषांच्या नावावर जरी गॅस असेल तरी त्या महिलेला, त्या कुटुंबातील पात्र महिलेला 3 गॅस मोफत मिळू शकतात. या योजनेचा लाभ मिळू शकतो. मग त्याच्या पाठीमागे लॉजिक काय आहे, आपल्या सध्याच्या घडीला प्रशासनाने अजून सविस्तर जाहीर केलेलं नाही या संदर्भात नियम. मात्र सध्याच्या घडीला आधार देण्यासाठी एक सविस्तर माहिती आपण बघणार आहोत की काय शक्यता असू शकते की कोणत्या पुरुषांच्या नावावर रेशन कार्ड असेल तर त्या कुटुंबाला रेशन कार्डचे त्याच्यावरती 3 गॅस मोफत मिळू शकतात, अशी काय शक्यता आहे. तर त्याबद्दल आपण सविस्तर आता माहिती बघणार आहोत की पुरुषांनाही गॅस मिळणार, म्हणजे पुरुषांच्या नावावर जरी गॅस असेल तरी त्याही कुटुंबांना आता मोफत गॅस मिळणार आहे. वर्षाला 3 गॅस योजनेचा त्यांना लाभ घेता येणार आहे. मग आता सविस्तर माहिती बघूया की नक्की काय विषय आहे. तर बघा, आता ही योजनाच विषय असा आहे की या योजनेमध्ये की सुरुवातीला याची प्रथम अट अशी आहे की रेशन कार्ड मध्ये महिलेचं नाव असणं गरजेचं आहे. शिवाय गॅस कनेक्शन त्या महिलेच्या नावावर असणं हे पण महत्वाची एक अट आहे. कोणत्याही गॅस असू द्या, उज्ज्वला योजनेचा असू द्या किंवा एलपीजी, इंडियन, बीपीएल, भारत, कोणत्याही कंपनीचं गॅस कनेक्शन असू द्या, ते महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे. शिवाय तुम्ही जर विभक्त कुटुंब केलं असेल, रेशन कार्ड फोडलं असेल, मोठी फॅमिली असेल, ती छोटी केली असेल तर तेही रेशन कार्ड ग्राह्य धरलं जाणार आहे. परंतु ते विभक्त कुटुंब, ते रेशन कार्ड कधीच असावं लागणार आहे तुम्हाला तर ते रेशन कार्ड हे 1 जुलै 2024च्या अगोदरचं ते रेशन कार्ड असावं लागणार आहे. त्यापूर्वी जर तुम्ही विभक्त कुटुंब केलं असेल तर ते रेशन कार्ड त्यासाठी ग्राह्य धरलं जाणार आहे आणि तुमची केवायसी असावी लागणार आहे. तर असा नियम आहे. या नियमामध्ये काही महिला बसत आहेत. मात्र यात एक विषय असा आहे की बाबा काही गॅस कनेक्शन हे पुरुषांच्या नावावर आहेत. तर बघा, आता काय शक्यता आहे की कोणता पुरुषाचे गॅस कनेक्शन पात्र ठरणार आहे. 1 जुलैच्या अगोदर ज्यांचं रेशन कार्ड असेल, ज्या पुरुषाच्या नावावर रेशन कार्ड आहे, महिलेच्या नावावर आता ट्रान्सफर करता येत नाही किंवा ते शक्य नाही, किंवा ते जर प्रोसेस सांगितली प्रशासनाने तर त्याला फार वेळ जाणार आहे. ही योजनाचा कार्यक्रम कधीही लागू होऊ शकतो, कधीही सुरू होऊ शकतो, कधीही पैसे येणं सुरू होऊ शकतात. त्यामुळं ह्याला वेळ जाणार आहे. तर ज्या पुरुषांच्या नावावरचं कनेक्शन आहे आणि ते कनेक्शन 1 जुलै 2024च्या अगोदरच असेल, तर त्या पुरुषांचा घरातील महिला, ते रेशन कार्ड, ती महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकते, अशी एक शक्यता आहे. पहिला विषय झाला महत्वाचा विषय की 1 जुलैच्या अगोदरच जर तुमचं गॅस कनेक्शन असेल पुरुषाच्या नावावरती तर ते गॅस कनेक्शन त्यासाठी पात्र ठरू शकतं. किंवा 1 जुलै नंतरचंही गॅस कनेक्शन असेल, आता प्रशासनाने त्या नवीन नोंदणीसाठी ग्राह्य धरलं जाणार नाही, आणि जर आताचही असेल 1 जुलै नंतरचंही तर तीही ग्राह्य धरलं जाऊ शकतं, अशी शक्यता आहे. ही झालं गॅस कनेक्शनच्या संदर्भातली. म्हणजे त्या पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर अशा पुरुषांना गॅस कनेक्शन मिळू शकतं. मात्र ही शक्यता आहे आपल्यापर्यंत आपल्याला आता सध्या याच्या संदर्भात प्रशासनानं सविस्तर अधिकृत घोषणा काही केलेली नाही. मात्र अशी शक्यता आहे की प्रशासन अशा लोकांना दिलासा देऊ शकतं, साहजिकच दिलासा देऊ शकतं, कारण आता ती प्रोसेस करणं शक्य नाही किंवा त्याला ऍक्सेप्ट करेल, काही गोष्टी ऍक्सेप्ट करेल. हे झालं गॅस कनेक्शनच्या संदर्भात. तर दुसरं की 1 जुलैच्या अगोदरचं ज्यांचं रेशन कार्ड असेल, 1 जुलै 2024च्या अगोदरचं ज्यांचं रेशन कार्ड असेल, ते सुद्धा रेशन कार्ड यासाठी पात्र ठरणार आहे. आणि त्या रेशन कार्ड वरती जर
त्या महिलेचं नाव असेल तरी ते रेशन कार्ड यासाठी पात्र ठरणार आहे. परंतु 1 जुलै नंतर जर रेशन कार्ड ते विभक्त झालं असेल आणि गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असेल आणि 1 जुलै नंतरही 1 जुलै 2024 नंतरही विभक्त कुटुंब झालं असेल तरी त्यांची शक्यता आता इथं येत नाही, आपल्याला घेता येणार नाही. परंतु 1 जुलैच्या अगोदरचा असेल तर त्यांना मिळण्याची शक्यता आहे. 1 जुलै नंतरचे रेशन कार्ड आहे विभक्त नव्हे बरं का, विभक्त नव्हे तर 1 जुलै अगोदरचे रेशन कार्ड आहे आणि 1 जुलै नंतरचे रेशन कार्ड परंतु नवऱ्याच्या नावावर आहे. शिवाय लाडकी बहीण योजनेसाठी ती महिला पात्र आहे. रेशन कार्ड 1 जुलैच्या अगोदरचं आहे, गॅस कनेक्शन 1 जुलैच्या अगोदरचं आहे आणि ती महिला लाडकी बहीणसाठी पात्र आहे, परंतु गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर आहे. असं ज्यांचं असेल तो पुरुष आणि त्या घरातील महिला 3 गॅस मोफत मिळवण्यासाठी पात्र ठरू शकते. अशी शक्यता नाकारता येणार नाही, ही शक्यता खरी ठरू शकते, यामध्ये बसू शकतात. मात्र आता महत्वाची गोष्ट परत तोच मुद्दा की प्रशासन याकडे कसं पाहतंय, काय सूट देते हे बघणं आता गरजेचं आहे. त्यामुळे यांनी काय काळजी करू नये, ज्यांचं गॅस कनेक्शन 1 जुलैच्या नंतरच आहे त्यांना थोडस आहे, परंतु ह्या जर त्यांच्याकडून अटी पूर्ण होत असेल तर या सर्वांना ते गॅस कनेक्शन मिळू शकतं. अशा प्रकारचे आपण आज सविस्तर एक थोडक्यात माहिती बघितलेली, जेणेकरून गॅस हा फार महत्वाचा विषय आहे. गॅस नसेल तर घरातलं सगळं बंद पडतं, आपल्याला बाहेर जाऊन विकत आणावं लागतं. त्यामुळे गॅस महत्वाचा विषय आहे. शहरामध्येही गरीब कुटुंबांना आणि ग्रामीण भागातही गरीब कुटुंबांना, पात्र कुटुंबांना याचा फटका बसतो. कारण सध्या आता सगळे गॅस वापरतात, जळणसर पण बंद झालेला आहे. परंतु आता गॅस महत्वाचा आहे, गॅस संपला तर फार अपघात होते, यासाठी हा गॅस दिला जात आहे. गॅस संपल्यानंतर तुमच्याकडे रिफिल एक्स्ट्रा गॅस असावा, अपघात होऊ नये, तुम्हाला सरपण जळणाकडे वळू लागू नये म्हणून हा पर्याय त्यांनी एक्स्ट्रा एक दिलेला आहे बचतीचा, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा वापरण्यासाठी. असा हा गॅसचं 3 गॅस योजना आहे आणि त्या पाठीमागचा असा उद्देश आहे. तर बघूया आता ही शक्यता आहे ती खरी होते का, किंवा यांना आधार मिळतोय का, आपला अंदाज खरा ठरतोय का. तर तोपर्यंत तुम्ही आपला चॅनल पाहत राहा आणि सर्वांना सजेस्ट करा चॅनल, जेणेकरून आपल्या चॅनलची सर्वांना माहिती मिळेल आणि आपण ज्या योजना देतो सर्वसामान्य जनतेच्या फायद्याच्या महत्वाच्या लाभाच्या योजना असतात त्या आपण जनतेपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे जनतेला, सामान्य लोकांना, गोरगरिबांना, शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणीला, लाडक्या भावाला, लाडक्या बहिणीला, लाडक्या आजोबांना याचा फायदा होतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं, त्यांना माहिती मिळते, मदत मिळते. तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आणि लवकरच महिलांना मोफत 3 गॅस मिळणार आहेत, त्याची घोषणा कार्यक्रम लवकरच होईल, पैसे जमा होतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.